असेल. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण चिंचखेड गावातील अशाच एका रहस्यमयी चौकीची गोष्ट उलगडणार आहोत. हो, खूपच रंजक विषय आहे हा. आजचा आपला मुख्य स्रोत आहे गावाकडच्या गोष्टी, चौकी हा एक अत्यंत संवेदनशील लेख. आणि आजचं आपलं मिशन हे समजून घेणं आहे की काळाच्या ओघात माणसाचा ठिकाणांकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा बदलतो. खरं तर कसं आहे ना, एखाद्या वास्तूची स्वतःची अशी काही कहाणी नसतेच मुळी. ती कहाणी तिथे राहणाऱ्या माणसांमुळे आणि पण निर्दयी प्रभाव असतो ना त्याबद्दलची आहे. हो. आणि या लेखात चिंचखेड गावाची जी चौकी रंगवली आहे ती वाचताना अक्षरशः डोळ्यासमोर तो काळोखा उभा राहतो. त्याचं वर्णनच इतकं जिवंत आहे की विचारू नकोस. म्हणजे बघ ना, चिंचखेड गावाच्या अलीकडच्या टोकाला घर आणि पाण्याच्या पाटाच्या बरोबर मध्ये उभी असलेली ती चौकी, आजूबाजूला घनदाट काळोख आणि तिला वेढून असलेली ती राक्षसी काटेरी झुडपं. ऐकूनच अंगावर काटा येतोय. लहान मुलांच्या जगात ती नुसती विटामातीची वास्तू नव्हती, तर ती जणू एखाद्या भयकथेचा जिवंत भाग होती. तिथे जाणं म्हणजे जणू एखाद्या अज्ञात मोठ्या संकटाला आमंत्रण देणं, असंच त्या मुलांच्या मनात ठसलं होतं. पण तुला एक सांगू, ती वास्तू मुलांना जास्त घाबरवत होती कारण ती कधीच रिकामी नव्हती. तिथे कोणीतरी राहायचं. बरोबर. हो, त्या सगळ्या थरारक वातावरणाचा केंद्रबिंदू तिथे राहणारी एक व्यक्ती होती. बालपणीच्या प्रत्येक भीतीला एक चेहरा असतो आणि या कथेतील मुलांसाठी तो चेहरा डंबाळे बाबा यांचा होता. डंबाळे बाबा? बापरे, त्यांचं जे वर्णन लेखात आलंय ना, ते ऐकून कोणत्याही लहान मुलाची झोप उडेल. हो ना. मी लेखातला तो भाग जसाच्या तसा वाचून दाखवते, कारण त्यातल्या भावना खूप तीव्र आहेत. नक्कीच, सांग ना. लेखकाने लिहिलंय की सदा सर्वदा लाल असणारे डोळे, अंगात फक्त एक मळकट कोपरी आणि धोतर, डोक्यावर मोठ्या केसांचा झुपका आणि छातीवर असंख्य पांढऱ्या केसांचा गुंता. बापरे, हे वर्णनच एखादा राक्षसासारखा वाटतोय. आणि पुढे बघ, चालताना त्यांच्या पायातल्या तपकिरी रबरी बुटांचा तो करकर करकर असा येणारा आवाज. अरे छा, रात्रीच्या शांततेत तो आवाज आणखीनच भयानक वाटत असेल. हो, आणि खांद्यावर कायम एकतर फावडे किंवा हातात लोखंडी गळकी बादली असायची. हे सगळं वाचताना मला त्या मुलांच्या अवस्थेची कल्पना करवत नाहीये. चालून जाणाऱ्या पाण्याच्या पाटावर ते देखरेख ठेवायचे, वेळोवेळी त्या पाण्याला बंधारा घालायचे. म्हणजे त्यांचं आयुष्य अतिशय साधं पण तितकंच रानटी होतं. हो, पाटातलेच मासे आणि खेकडे मारायचे, मस्त चुलीवर जाळायचे आणि त्यात फक्त मीठ आणि पाणी टाकून खायचे. आता गावाच्या दृष्टीने विचार केला तर ते अत्यंत उपयोगी माणूस होते. हो, ते पाण्याच्या वाटपाचे आणि साठवणीचं रक्षण करत होते. पण आपण जर नीट पाहिलं तर डंबाळे बाबा हे एखाद्या परीकथेतल्या राक्षसी रक्षकासारखे वाटत नाहीत का? राक्षसी रक्षक म्हणजे गार्डियन मॉन्स्टर? हो, अगदी तसंच. म्हणजे जे दिसायला अत्यंत भयानक आहेत, ज्यांची कृती गूढ आहे, पण प्रत्यक्षात ते गावाच्या पाण्याचे, त्या बंधाऱ्याचे रक्षण करत आहेत. ते समाजासाठी अत्यंत उपयोगी काम करत आहेत. हा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि मार्मिक आहे. पण गंमत बघ, मुले जेव्हा चुकूनही त्या चौकीकडे भटकायला जायची तेव्हा ते लगेच मोठ्याने ओरडायचे, पळा, घरी जा, इथे मोठे साप आहेत, विंचू आहेत. आणि हे ओरडणं म्हणजे मुलांसाठी धोक्याची घंटा असायची. बरोबर, त्यांना वाटायचं हा माणूस आपल्याला मारायलाच धावतोय. पण इथेच बालमानसशास्त्राची खरी गंमत आहे. डंबाळे बाबा ओरडत होते कारण तिथे खरंच साप आणि विंचू असणार. त्यांना मुलांची काळजी होती. म्हणजे ते मुलांना वाचवत होते. हो ना, पण लहान मुलांच्या मेंदूची रचना गुंतागुंतीच्या भावनांचं विश्लेषण करण्यासाठी तेव्हा विकसित झालेली नसते. म्हणजे त्यांना काळजी आणि राग यातला फरक समजला नाही. अगदी बरोबर. मुलांचा मेंदू समोरच्या व्यक्तीचा मोठा आवाज आणि भयानक रूप यालाच सर्वात मोठा धोका मानतो. बाबा कदाचित त्यांना खरोखरच सापाविंचवांच्या धोक्यापासून वाचवत असतील, पण मुलांसाठी बाबांचा तो इशाराच एक मोठी दहशत बनला. अरे बापरे, म्हणजे तो माणूस त्या पोरांना हाकलून देत नव्हता, तो त्यांना वाचवत होता. हो, तो खऱ्या अर्थाने त्या पाण्याचा आणि त्या मुलांचा रक्षक होता. पण त्याचं ते भयानक रूप बघून मुलांसाठी तोच एक धोका बनला होता. आपण लहानपणी गोष्टी किती वेगळ्या चष्म्यातून बघतो ना. नक्कीच. संरक्षण आणि धमकी यातील फरकच मुलांना समजला नाही. मुले त्या सापांना घाबरत नव्हती, ती त्या लाल डोळ्यांच्या आणि करकर आवाज करणाऱ्या बुटांच्या माणसाला घाबरत होती. म्हणजे मेंदूचा जो भाग धोक्याची जाणीव करून देतो, तो अशा वेळी तर्काचा विचार करत नाही. नाही करत. त्यामुळे डंबाळे बाबा हेच त्यांच्यासाठी भीतीचे मूर्तिमंत रूप बनले. पण एक विचार कर, डंबाळे बाबा तिथे होते तोपर्यंत भीतीला
एक आकार होता. हो, एक चेहरा होता. त्यांना बघितलं की पळायचं हे फिक्स होतं. पण हळूहळू काळ बदलला आणि एक दिवस डंबाळे बाबा अचानक दिसेनासे झाले. ते कुठे गेले, का गेले हे कोणालाच माहीत नव्हतं. ते अचानक गायब झाले. आता तर्क असा सांगतो की डंबाळे बाबा गेले तेव्हा ती जागा शांत व्हायला हवी होती ना. तसं पाहिलं तर हो. मुलांनी तिथे जाऊन खेळायला हवं होतं ना. मग ती जागा जास्त भयाण का वाटू लागली? मला एक प्रश्न पडतो. एखादी वास्तू खरोखरच तिथे राहणाऱ्या माणसाची ऊर्जा शोषून घेते की काय? नाही. वास्तू कोणतीही ऊर्जा शोषून घेत नाही. आपला मेंदू ती ऊर्जा तिथे निर्माण करतो. म्हणजे कसं? जेव्हा डंबाळे बाबा तिथे होते तेव्हा भीतीचा एक ज्ञात स्रोत होता. माहिती होतं की हा माणूस ओरडणार आहे, पण जेव्हा ते गेले तेव्हा त्या जागेवर अज्ञाताची भीती निर्माण झाली. अज्ञाताची भीती म्हणजे जे दिसत नाही त्याची भीती? हो, माणसाला आणि विशेषतः लहान मुलांना जे दिसत नाही त्याची सर्वात जास्त भीती वाटते. अंधारात काय लपलेलं आहे हे माहीत नसणं जास्त भयानक असतं. खरंय? आणि आपला मेंदू ती रिकामी जागा कल्पनेने भरून काढतो. मानसशास्त्रात यालाच निर्जीव वस्तूंना मानवी भावना जोडण्याची सवय किंवा पर्सोनिफिकेशन म्हणतात. अरे चा, म्हणजे बाबांच्या अनुपस्थितीत त्या चौकीनेच डंबाळे बाबांचं काम स्वतःकडे घेतलं? अगदी बरोबर. काटेरी झुडपं अधिक दाट झाले, अंधार अधिक गडद झाला. तिथे आता पळा, घरी जा असा इशारा देणारे कुणीही नव्हते, तरीही मुलांच्या मनात तो आवाज सतत घुमत राहिला. हो, कारण जुजबी, तुटक भिंती आता भूतकाळाचे साक्षीदार बनल्या होत्या. ती जागा आता फक्त विटामातीची उरली नव्हती, तर ती डंबाळे बाबांचा वारसा चालवत होती. म्हणजे वास्तू स्वतःच एक जिवंत भूत बनली होती. अगदी तसंच. रात्री त्या चौकीकडे पाहिल्यावर मुलांना वाटायचे की भूतकाळ अजूनही तिथेच थांबलेला आहे. आणि म्हणून ती बहीण-भावंड एकमेकांचे हात घट्ट पकडून लांबूनच तिच्याकडे बघून परत फिरायची. बापरे. ती जागा बाबांची प्रतिनिधी बनली होती. मेंदूला सवय झाली होती की या जागेवरून जाताना घाबरायचं आहे. तो पॅटर्न बाबांच्या जाण्याने मोडला नाही. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. आपण किती सहज निर्जीव भिंतींवर आपल्या भावना थोपवतो. हो ना. पण जसा काळ पुढे सरकतो तशा गोष्टी बदलतात. वर्षानुवर्षे उलटून गेल्यानंतर आज जेव्हा लेखकाने पुन्हा त्या चौकीकडे पाहिले तेव्हा तिथे एक वेगळंच चित्र होतं. आता ती जागा कशी दिसते? ती भयानक चौकी आज पूर्णपणे बदलली आहे. काटेरी झुडपे विरळ झाली आहेत, अंधाराचा तो गूढपणा हरवला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चौकीची अवस्था आता खूप जीर्ण झाली आहे. म्हणजे ती कोसळण्याच्या मार्गावर आहे. हो, भिंती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत आणि छप्पर तर जवळजवळ नाहीच झाले आहे. एकेकाळी जी जागा मुलांच्या अस्तित्वाला आव्हान द्यायची, तीच आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचे दिवस मोजत आहे. अगदी खरंय. ती वास्तू आता भयानक वाटत नाही, तर ती अतिशय असहाय आणि थकलेली वाटते. वेळेचा हाच तर खेळ आहे. आणि तुला सांगू, ह्यात एक वेगळीच हुरहुर आहे. म्हणजे विचार कर, बालपणीची दहशत संपली, ती भयानक चौकी आता कोसळत आहे, तर लेखकाला आनंद व्हायला हवा, सुटकेचा निश्वास टाकायला हवा, पण तसं होत नाहीये. मग काय वाटतंय त्याला? तो गूढपणा हरवला आणि आपली बालपणीची एक ओळख पुसली गेली याचं दुःख जास्त वाटतंय. आपण ज्या गोष्टीला इतके घाबरत होतो ती आज इतकी दुबळी कशी झाली हा विचारच अस्वस्थ करणारा आहे. मला समजतंय हे. तुला हुरहुर वाटते कारण तुझी ती ओळख पुसली गेली. पण दुसरी बाजू बघ, ती वास्तू म्हातारी झाली म्हणून ती आता कुणाला घाबरवू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम? हो. काळ प्रत्येक शक्तिशाली गोष्टीला असहाय बनवतो आणि जेव्हा आपण त्या एकेकाळच्या शक्तिशाली गोष्टीला आज अशा असहाय अवस्थेत पाहतो तेव्हा आपल्या मनातील भीतीचं रूपांतर अचानक करुणेत आणि नॉस्टॅल्जियामध्ये होते. अरे वा, म्हणजे आपण त्या चौकीला नाही तर आपल्या स्वतःच्या हरवलेल्या बालपणाला सहानुभूती दाखवत असतो. अगदी बरोबर. ती पडकी वास्तू फक्त स्वतःचाच अंत पाहत नाहीये, तर ती आपल्या लहानपणाचा तो निरागस काळही सोबत घेऊन जात आहे. डंबाळे बाबांचा तो करकर आवाज, ते काटेरी झुडूप, हे सगळं आता फक्त आठवणीत उरणार, वास्तवात नाही. आणि हे सत्य स्वीकारायला मानवी मन नेहमीच कचरतं. आपण भूतकाळातल्या भीतीतही एक सुरक्षितता शोधत असतो. कारण तो भूतकाळ आपला स्वतःचा असतो. बरोबर. हो. ती जागा जशी जीर्ण होत जाते तशी आपली स्वतःची ओळखही काळाच्या ओघात कुठेतरी पुसली जात असल्यासारखं आपल्याला वाटतं. हे खूप नैसर्गिक आहे. पण या सगळ्या भावनिक आणि नॉस्टॅल्जिक पडझडीत एक अशी गोष्ट समोर येते जी या जागेचा सगळा अर्थच मुळापासून बदलून टाकते.
काय आहे ती गोष्ट? मी जेव्हा हा भाग वाचला ना, तेव्हा मला अक्षरशः धक्काच बसला. तो शाळेचा संदर्भ ना, तो खरोखरच या कथेचा सर्वात मोठा आणि विचार करायला लावणारा टप्पा आहे. हो, लेखकाला नंतर कधीतरी समजले की मधल्या काळात जेव्हा डंबाळे बाबा गेले आणि ती चौकी अशीच पडून होती, तेव्हा त्याच चौकीत बसून झेंडपळवाडीच्या लहान मुलांनी शिक्षण घेतले. अरेच्या! तिथे चक्क एक शाळा भरत होती. हे किती विरोधाभासी आहे. जिथे जाण्याची नुसती कल्पना करून लेखकाला आणि त्याच्या भावंडांना घाम फुटायचा, जिथे भूतकाळ थांबलेला आहे असं वाटायचं, तिथेच दुसरी मुले रोज आनंदाने पाटीदप्तर घेऊन शिकायला जात होती. हे खरंच आश्चर्यकारक आहे. एकाच जागेचे दोन वेगवेगळ्या गटांसाठी असे दोन पूर्णपणे विरुद्ध अनुभव कसे असू शकतात? कसे आहे ना, आपला मेंदू एखाद्या वास्तूला स्वतःचा असा काहीच अर्थ नसतो हे मान्य करायला कधीच तयार नसतो. तो तिथे घडणाऱ्या गोष्टींवरून त्या जागेचा स्वभाव ठरवतो. म्हणजे आपणच त्याला अर्थ देतो. हो, म्हणूनच एका गटासाठी ती भीतीची जागा असते, तर दुसऱ्यासाठी ज्ञानाची. मानसशास्त्रात यालाच जागेची व्यक्तिसापेक्षता किंवा सब्जेक्टिव्हिटी ऑफ स्पेस म्हणतात. सब्जेक्टिव्हिटी ऑफ स्पेस हो हा शब्द खूप छान आहे. हो, जागा या नेहमी तटस्थ असतात. विटा आणि मातीला भावना नसतात. आपण आपल्या अनुभवानुसार, आपल्या कल्पनेनुसार आणि आपल्या गरजेनुसार त्यांना अर्थ देतो. म्हणजे लेखकासाठी जे अक्षरशः एखादे भूतहा घर होते, जिथे मृत्यूची किंवा संकटाची भीती वाटायची, तेच घर झेंडफळवाडीच्या मुलांसाठी ज्ञानाचे मंदिर बनले होते. नक्कीच. त्यांच्यासाठी तो डंबाळे बाबांचा वारसा नव्हता, तर ती पाऊस आणि उन्हापासून वाचवणारी एक सुरक्षित वास्तू होती. अगदी तसंच. आणि म्हणूनच लेखकाला आता ती झेंडफळवाडीची मुले नशीबवान वाटतात. नशीबवान? का बरं? कारण त्या मुलांनी त्या चौकीचं अस्तित्व आतून अनुभवले. त्यांनी त्या भिंतींच्या आत सुरक्षितता आणि ज्ञान मिळवले, जे लेखकाला त्याच्या स्वतःच्या भीतीने कधीच करू दिले नाही. अरे, हे खूपच सखोल आहे. हो ना? लेखकाची भीती ही वास्तवात नव्हती, ती त्याच्या डोक्यात होती. आणि झेंडफळवाडीच्या मुलांच्या डोक्यात ती भीती नसल्यामुळे त्यांनी त्याच जागेत आशेचे आणि प्रगतीचे बीज रोवले. खरे, दृष्टिकोनातील हा बदल मानवी स्वभावाचे खरे सौंदर्य दाखवून देतो. हो, आपण भीतीपोटी किती गोष्टी गमावतो हे यातून समजतं. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातल्या कितीतरी चौक्या फक्त भीतीच्या कल्पनेमुळे लांबूनच बघितल्या असतील. तिथे जाण्याचं धाडस कधीच केलं नसेल. हे खूप जणांच्या बाबतीत घडतं. आज चिंचखेडच्या त्या पाटावर डंबाळे बाबा नाहीत. त्यांनी काळजीपोटी दाखवलेली ती भीतीही आता उरलेली नाही. काटेरी झुडपांचा तो विळखा सैल झाला आहे. हो, सगळं शांत झालंय. पण त्या भीतीच्या आणि आश्चर्याच्या आठवणी मात्र लेखकाच्या आणि ही कथा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आता कायमच्या जिवंत झाल्या आहेत. ती चौकी आता शांत आहे, निःशब्द आहे, पण ती रिकामी नक्कीच नाहीये. काळाच्या ओघात हरवलेल्या या सगळ्या कथा सांगण्यासाठी ती जणू कुणाची तरी शांतपणे वाट पाहत आहे. काळ बदलतो, माणसे बदलतात, त्यांच्या गरजा बदलतात आणि त्यानुसार जागाही बदलतात. पण आपण भूतकाळ पुसून टाकू शकत नाही, हेच सत्य आहे. ज्याप्रमाणे डंबाळे बाबांची भीती आज करुणेत बदलली, तशीच ही चौकी आता भीतीची राहिलेली नाही. ती आता निखळ आठवणींची झाली आहे. अगदी बरोबर. आणि मला खात्री आहे की ही चर्चा जे ऐकत आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी चौकी नक्कीच डोळ्यांसमोर आली असेल. गावाकडची एखादी पडकी विहीर, शाळेच्या मागचा एखादा अंधारलेला कोपरा किंवा शेतातलं एखादं जुनं घर. हो, जिने बालपणी आपल्याला खूप घाबरवलं असेल, पण आज अचानक तिची आठवण आल्यावर चेहऱ्यावर नक्कीच एक हसू उमललं असेल. कारण आता आपण त्या जागेकडे भीतीतून नाही, तर एका प्रगल्भ दृष्टिकोनातून बघत असतो. आपण हे शिकतो की जागा बदलत नाहीत, आपण बदलतो, आपली समज बदलते. खरंय. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एका वेगळ्याच विचारावर थांबूया. कोणता विचार? जर हे सत्य असेल की प्रत्येक जागा तिथे आलेल्या लोकांच्या आठवणी आणि भावना स्वतःच्या भिंतींमध्ये साठवून ठेवत असेल, तर विचार करा, रोज जाता येता ज्या जुन्या इमारतींवरून किंवा पडक्या वास्तूंवरून आपली नजर सहज भिरभिरते आणि आपण दुर्लक्ष करून पुढे निघून जातो, त्या पडक्या भिंतींमध्ये असे किती डंबाळे बाबा, त्यांच्या त्या भयानक पण काळजीपोटी दिलेल्या हाका आणि किती अज्ञात मुलांचे बालपण कायमचे बंदिस्त असेल. बापरे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरीही सुंदर आहे. हो ना. म्हणून जेव्हा आपण अशा एखाद्या जुन्या, जीर्ण, पडक्या जागेकडे बघतो, तेव्हा क्षणभर तिथेच थांबून विचार करायला हवा. ती जागा आपल्याला कोणती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ती जागा ही कोणाची तरी बालपणीची चौकी असेल,
जी आज आपली कहाणी सांगण्यासाठी फक्त एका ऐकणाऱ्याची वाट पाहत आहे.